नमस्कार मंडळी, आज होती दीपामावस्या. त्याचं छोटंसं सेलिब्रेशन आम्ही घरीच केलं. त्या अगोदर इथं मी सगळे दिवे स्वच्छ धुवून घेतले, पितांबरीने घासून घेतल्या, समया असतील किंवा सगळे म्हणजे अडगळीतले सुद्धा दिवे आज क्लीन करून घेतात. तोपर्यंत इकडे आईने मस्त कणकीचे दिवे करून घेतलेत दोघांनाही ओवाळण्यासाठी, कारण की आज लहान मुलांचं औक्षण केलं जातं. तर या इथे आता तोपर्यंत श्रीने वाती केलेल्या आहेत आणि माझ्या मस्तपैकी समया क्लीन चकाचक झालेल्या आहेत. पाहू शकता किती स्वच्छ वाटत आहेत. त्या कोरड्या करून घेतल्या. इकडे हे फुलं घेऊन आले होते. मग पूजेच्या ताटामध्ये सगळी फुलं काढून घेतली, थोडंसं डेकोरेशन केलं जेणेकरून अजून ते छान वाटेल. इथे दिव्यांमध्ये आणि समईमध्ये तूप घातलेलं आहे. पूजेची छान अशी तयारी झाली आहे. मग आपण पण छान छान रेडी व्हायला नको का, म्हणून मग छानपैकी साडी नेसावी म्हटलं. तोपर्यंत पिल्लूला यांनी तयार केलं. इकडे स्त्री मला पूजा मांडण्यासाठी मदत करतोय, दिसत असेल तुम्हाला. छानपैकी त्याने दीप प्रज्वलित केलेत आणि इकडे मी बाकी दिव्यांची पूजा वगैरे करून घेते. लाडवाचा नैवेद्य आहे तर तो अर्पण केला. तोपर्यंत श्री इकडे नटून थटून बसला होता, तर म्हटलं चला सगळ्यात अगोदर त्याचं औक्षण करून घेते. नंतर आमच्या चिमणाबाईचं पण औक्षण करायचं आहेच, तर त्याला छानपैकी लाडू खाऊ घातला बेसनाचा. त्याला खूप आवडतो. त्याला औक्षण केल्यानंतर मग इकडे मोर्चा वळवला आणि बघू शकताय तिला काही घेणं देणं नाही आहे की कशा पद्धतीने आई आपलं औक्षण करते, काय चाललंय. ती फक्त लाडू टेस्ट करण्याच्याच याच्यामध्ये मग्न आहे. आपल्या सबस्क्रायबरनी पाठवलेल्या ड्रेसवरती पिलू कशी दिसते सांगा. तिचं औक्षण झाल्यानंतर इथे मी दिवा ठेवून घेतला आपल्या पितरांसाठी आणि बाय.